यवतमाल जिले के जामडोह गांव में पिछले 10 वर्षों से जल संकट गहराया हुआ है। सरकार की ओर से जल जीवन मिशन के तहत टंकी निर्माण के लिए धनराशि उपलब्ध कराई गई थी, लेकिन काम में देरी के कारण ग्रामीणों को पानी की भारी किल्लत झेलनी पड़ रही है। यवतमाल जिले में जामडोह गांव में पानी की समस्या पिछले 10 सालों से बनी हुई है। गाँव के लोगों को पीने के पानी के लिए मीलों पैदल चलना पड़ता है। सरकार ने जल जीवन मिशन के तहत पानी की टंकी के लिए फंड जारी किया था, लेकिन काम अधूरा पड़ा हुआ है। उप सरपंच संतोष गदाई का आरोप है कि प्रशासन की लापरवाही के कारण जल संकट हल नहीं हो पा रहा है। गांव में जल संकट को दूर करने के लिए प्रशासन ने 10 लाख रुपए की लागत से कुआं खुदवाने की भी योजना बनाई थी, लेकिन वे भी अधर में लटका है। पानी की समस्या से परेशान ग्रामीण कई बार सड़कों पर उतरकर प्रदर्शन कर चुके, लेकिन प्रशासन ने अब तक इस ओर कोई ठोस कदम नहीं उठाया है। एक माला गदाई म्हणून तुम्हाला सांगते आणि हे निवेदन सरकारपर्यंत पोहोचणं अशी मला गॅरंटी आहे, कारण की ह्या पद्धतीला पोहोचवायला आम्हाला शासन मजबूर केलं आहे, म्हणून ह्या पद्धतीपर्यंत आम्ही आज इथं आलेलो आहे। ह्या गावामध्ये कोणतंही शासन असं म्हणजे आमची गरिबाची काही जाणीव किंवा किंमत कळेना असं झालेलं आहे का? आम्ही किती लढा लढायचा, असा गेल्या किती वर्षापासून हा लढा लढत आहे, तरी आमच्या गावामध्ये पाणी टंचाई का दूर होत नाही? आमची हाक कोणी ऐकू शकत नाही का? सरकार फक्त आणि सरकारने जी योजना काढली ती योजना फक्त बोलण्यापुरतीच काढली आहे की कोणा गावामध्ये पूर्वासाठी काढलेली आहे? आम्ही शाळा शिकवायच्या मुलांना कष्ट करायचं, काही पाणी टंचाई भोगाची, याची हाक कोणीच ऐकायला असं तयार आहे का नाही आहे की आमचं वालं जी आहे का बा खरंच हा लढा लढत आहे, तर ह्या लढाईविषयी कोणीतरी ह्या गावाची मदत, एकतरी असा कर्मचारी पूर्ण झोपलेलेच आहे का? मग हे कर्मचारी हे शासन जागा केव्हा होणार किंवा याला जागा करण्यासाठी अजून कोणता प्रयास आम्हाला करावा लागेल का? आमची मागणी सर फक्त एवढीच आहे का आमचे पाणी टंचाई आहे ही दूर झाली पाहिजे। ही पाणी टंचाई आम्ही असा लढा किती लढायचा आहे, मग आम्ही करायचं काय? आता याच्यावर आम्हाला शासनाने कोणता तरी मार्ग सांगावा। माझी जामडोह गावाकरिता अनेक वर्षापासून मागणी आहे आणि ही मागणी मी सर्व गावाला आणि गावातल्या लोकांना घेऊन सुद्धा मी जिल्हा परिषदवर धडक मोर्चा काढला होता। गुंडाचं तोरण सुद्धा बांधलं होतं। उपसरपंच या नात्यानं माझी भूमिका आहे, माझ्या गावात जर पाणी मिळत नसेल तर मी शांत बसायला नाही पाहिजे। आणि असं करताना सुद्धा मला अधिकाऱ्यांनी टाइम दिला होता, 20 तारखेला येईन, 20 तारखेपर्यंत तुमचं काम करल। ह्या जल जीवन मिशन अंतर्गत विहीर झालेली आहे, त्याचे 10 लाख रुपये काढले आणि खड्डा थोडासा खादला, त्यात 10 लाख रुपये काढले। किती मोठा भ्रष्टाचार आहे अधिकारी, मला वाटतं अधिकाऱ्याचा सुद्धा याच्यामध्ये हात असला पाहिजे। शासन झोपा काढत आहे का? जामडोमध्ये थेंबर पाणी आहे, इथे लोक मोलमजुरी करतात, मोलमजुरी करावं का यांनी पाणी भरावं? मी स्वतः जीवाचं रान करत आहे या लोकांसाठी, पण मला यश येत नाही। शासनाला दिसत नाही का? शासनाला डोळे भोकणे आहे का हो? पाणी टंचाई ह्या वर्षी आमच्या पुराणी विहीर खराब झालेली आहे आणि त्यामुळे दूषित पाणी झालं, लोक ते पाणी पिऊ शकत नाही। मी शासनाला कळवत आहे की जो विहीर खाली 10 लाख रुपये काढले त्याला भरपूर पाणी लागलेलं, त्याच्यावर तुम्ही लक्ष का घालत नाही? आणि एवढं बोलत असताना सुद्धा शासन आणि कर्मचारी सुद्धा लक्ष देत नाही, ठेकेदाराचं पाठबळ करतात।